नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहे रवा आणि बेसन पिठापासून डोसा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर डोसा बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी बारीक रवा वापरणार आहे, 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ वापरणार आहे, तर 1 वाटी आपण इथे घट्ट दही वापरणार आहे। सुरुवातीला आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण आपल्याला एकाच बाजूने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये पिठाच्या गाठी व्हायला नको आणि दही व्यवस्थित मिक्स व्हायला हवं, म्हणून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। डोसा बनवण्यासाठी हे साहित्य सर्वांच्या घरामध्ये असतेच, त्यामुळे हा डोसा आपण केव्हाही बनवू शकतो। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये डोसा बनवून तयार होतो। तर येथे मला हे मिश्रण अजून घट्ट दिसत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे। तर हे मिश्रण भिजवण्यासाठी आपण साधारणतः 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। साधारणतः आपल्याला हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे एकसारखं फेटून घ्यायचं आहे। तर आता आपल्या इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे। या मिश्रणामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण साधारणतः 10 मिनिटे झाकण ठेवून बाजूला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। यातील रवा चांगला फुलला की नाश्ता सुद्धा चांगला बनला जातो। 15 मिनिटे झाल्यानंतर आपण यावरचं झाकण काढून बघू। पहिल्यापेक्षा मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, तर हा रवा चांगला फुलल्यामुळे हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे। यामध्ये मी अगदी थोडं पाणी टाकून आपण हे परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे मिश्रण भिजवण्यासाठी मी सुरुवातीला 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता यामध्ये मी अगदी पाव वाटीपेक्षा सुद्धा पाणी कमी वापरलेलं आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपण यामध्ये पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालून घेणार आहे। या डोशाला अजून छान चव यायला हवी, म्हणून आपण यामध्ये 1 पॉकेट मॅगी मसाला घालून घेणार आहे। या डोशामध्ये जर का आपण मॅगी मसाला वापरला तर या डोशासोबत आपल्याला दुसरं काही खाण्याची गरज पडत नाही। या डोशासोबत आपल्याला भाजी किंवा चटणी बनवण्याची गरज पडत नाही। आणि यामध्ये जर का तुम्हाला मॅगी मसाला वापरायचा नसेल तरी सुद्धा हा डोसा खायला छान लागतो। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपला डोसा बनवण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, अशा पद्धतीने आपल्याला इथे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता आपण डोसे तयार करण्यासाठी घेऊ। तर येथे मी डोसे बनवण्याचा तवा हा गरम करून घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला या तव्यावरती थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने आपल्याला हा तवा पुसून घ्यायचा आहे आणि तव्यावरती थोडं तेल टाकून आपल्याला टिश्यू पेपरने हे तेल सर्व तव्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे डोसा हा तव्याला चिटकत नाही। डोसा बनवत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। तवा हा जास्त गरम सुद्धा नको आणि जास्त थंड सुद्धा नको। तवा आपल्याला मीडियम तापवून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला मध्यभागी 1.5 चमचा टाकून घ्यायचं आहे। हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि डोसा थोडा सुकल्यानंतर यावरती आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ। बारीक कट करून घेतलेली थोडी हिरवी मिरची आणि बारीक कट करून घेतलेला थोडा कोथिंबीर आपण यावरती टाकून घेऊ आणि डोशाच्या कडेला आपल्याला थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि डोशाच्या मध्यभागी सुद्धा आपण थोडं तेल टाकून घेऊ। डोसा सुकल्यानंतर आपण सराट्याच्या साहाय्याने हा डोसा पलटवून घेऊ। तुम्ही बघू शकता डोशाचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा बनला गेला आहे। हा डोसा बनवण्यासाठी तेल खूप जास्त लागत नाही, कमी तेलामध्ये बनला जातो। तुम्हाला दिसत असेल डोसा किती छान बनला गेला आहे, अगदी झटपट बनला जातो। अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून इथे एक डोसा तयार करून दाखवणार आहे। प्रत्येक डोसा बनवत असताना सुरुवातीला आपल्याला तव्यावरती थोडं पाणी टाकून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। तव्यावरती तेल टाकून घेतल्यानंतर टिश्यू पेपरने आपल्याला तेल व्यवस्थित तव्यावरती पसरून घ्यायचं आहे। डोसा पसरवत असताना आपल्याला तवा हा मीडियम तापवून घ्यायचा आहे। डोसे तयार करत असताना गॅस हा मीडियमच करून ठेवायचा, म्हणजे डोसे हे छान होतात। डोशाची वरची बाजू सुकल्यानंतर यावरती आपण थोडा बारीक करून घेतलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून घेऊ। डोशाच्या कडेला आणि मध्यभागी सुद्धा आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। डोसा पूर्ण सुकल्यानंतर आपण वरची बाजू पलटवून घेऊ। अशा पद्धतीने आपला दुसरा डोसा सुद्धा बनवून तयार झालेला आहे। उरलेल्या पिठाचे आपल्याला हवे तेव्हा आपण डोसे तयार करून घेऊ शकतो। अशा पद्धतीने आपण येथे डोसे तयार करून घेतलेले आहे। तर हे डोसे गरमागरम खायला छान लागतात। तर हे डोसे आपण असेच जरी खाल्ले तरी सुद्धा हे डोसे खायला छान लागतात। पण मुलांना टोमॅटो केचप खायला खूप आवडतो आणि त्यासोबत हे डोसे अजूनच खायला खूप छान लागतात।
आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।